सकाळी उठल्याबरोबर माझा एकच प्रश्न असतो की आज स्वयंपाकात काय बनवायचे. सकाळी उठले, ब्रशही केला नाही आणि जाऊन सगळ्यात अगोदर फ्रेश पनीर घेऊन आले. कारण मावशी आल्या होत्या, स्वयंपाक बनवायचा होता आणि म्हटलं चला त्यांना अगोदर देऊया. त्यानंतर घरी आल्यानंतर ब्रश केला. त्यानंतर मस्तपैकी एक अद्रकचा चहा घेतला. सध्या मी चहा घेत नाहीये, पण थंडी इतकी सुटली आहे की काय त्यानंतर जोपर्यंत स्वयंपाक होत नाही तोपर्यंत घर सगळं आवरले. 2-3 दिवस झालं इवा स्कूलला गेली नाही, कारण तिला मला सर्दी झालेली आहे आणि त्या वातावरणात, आता एवढ्या थंडीच्या वातावरणात कुठे तिला स्कूलला पाठवायचं, म्हणून आम्ही सुट्टीच घेतली. आणि जेव्हा ती घरी असते तेव्हा एवढा पसारा होतो आणि फटाफट तो सगळा पसारा उचलला. त्यानंतर दिवसभर काही शूट केलं नाही. रात्रीच्या वेळेला मात्र आम्ही इवाच्या डॅडीला आणण्यासाठी ऑफिसला गेलो होतो, कारण स्कूटी आमच्याकडे होती आणि तिथून असं झालं की चला आता काहीतरी फिरून येऊया कुठेतरी, खूप दिवस झाले फिरलेलो नाहीये. सो इवा खूप दिवसापासून काही गोष्टींसाठी मागे लागली होती आणि आम्ही खूप इग्नोर करत होतो. ती गोष्ट म्हणजे हे जे काही फन बॉन्ड वगैरे आहे गेम, तर तिला खूप दिवसापासून इथे जायचं होतं, बट आम्ही तिला अलाउ करत नव्हतो, कारण तिथे आम्हाला असं वाटायचं की जंप वगैरे करते वेळेस तिचा पायाला मोच वगैरे येईल. सो आम्ही असं म्हणत होतो की नाही नाही नाही, आज उद्या आज उद्या, आम्ही तिला खूप वर्षापासून हे ढकलत होतो. सो फायनली आम्ही तिथे गेलो, कारण आमच्याकडे भरपूर वेळ होता. तिला खेळताना पाहून मला इतकं छान वाटत होतं की काय सांगू. आम्ही जरा लेट गेलो होतो त्यामुळे रश नव्हती आणि तिने मजा वगैरे केली आणि मलाही असं वाटत होतं गेम खेळावा. 1-2 गेम मी खेळले, बट मला तितकं काही जास्त आवडत नव्हतं, कारण ते खूप लहान मुलांचे गेम्स होते. आणि हे टेडी बेअर वगैरे आम्ही घेण्याचा प्रयत्न केला, बट ते ॲज युज्युअल आलंच नाही. आणि त्यानंतर मात्र आम्हाला घरी जायला लेट झाला. आमचे कपडे बघू शकता, प्लॅन नसल्यामुळे आम्ही साधेच कपडे घालून आलो होतो. इवाचे डॅडी तर इव्हन बॅग घेऊन होते, कारण त्यांना डायरेक्ट आम्ही ऑफिसमधून घेतलं होतं. एनिवे, अशा प्रकारे आजचा दिवस एन्जॉय केला. चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.